नमस्कार. आपण आलो आहेत किनगाव, तालुका यावल, जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी माननीय विनय भाऊ पाटील. विनय भाऊंनी त्यांच्या शेतात जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता. जिवंत जीवामृतचा प्रयोग केल्यानंतर त्यांच्या केळी पिकाला काय अनुभव आला आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ. सर, तुम्ही जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता, या केळीला केला होता ना? हो, या केळी. काय वाटलं तुम्हाला ते? कारण थंडी दिवसामध्ये केळी आखडून गेलेली होती. अच्छा, केळी आखडून गेली होती. हां, पानांचं अंतर फार कमी झालेलं होतं. तर मग ते सोडलं आणि 3-4 दिवसापासून त्याचे रिझल्ट दिसायला लागले. आणि थंडीमुळे पानं पिवळे झालेले होते काही. तर ते ग्रीनरी आली समजा झाडाला, डिस्टन्स वाढलं आणि त्यातल्या त्यात बुंदा बनला आणि जमीन एवढी भुसभुशीत झाली की म्हणजे आपण जे काही टाकलेलं होतं ते सर्व आपटेक करायला सुरुवात झाली. म्हणजे 8 ते 10 दिवसामध्ये बागाचा काय पालट होऊन गेला. मला दुसरे विचारायला लागले, दुसरे शेतकरी, की काय तुम्ही काय यूज केलं असं की तुमच्या बघ केळीमध्ये एवढा फरक पडलेला आहे. बरोबर. हां, अच्छा, म्हणजे थोडक्यात बुंदा पण तयार झाला, बुंदा तयार झाला, अंतरी जी थांबली होती अंतरी पण व्यवस्थित अंतरी झाली. वाढली, करपा पण थांबला. करपा. हा, करपा पण थांबला त्याचा. करपा तुम्ही पण बघितलं होता का? हो हो. आम्ही ग्रुपच आहे आमचा. अच्छा अच्छा, हो. बरं 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 करपाला जस्ट सुरुवात झालेली होती. बरोबर. हां, तो जागच्या जागी स्टॉप झाला. अच्छा, म्हणजे थोडक्यात करपा सुरुवात होण्याच्या वेळेस आपण जिवंत जीवामृत वापरलं तर करपा स्टॉप झाला. करपा स्टॉप झाला. हां. ओके ओके. अच्छा, बरं सर, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की वापरलं पाहिजे का नाही जिवंत जीवामृत? मला तरी असं वाटतं की त्यांनी एकदा म्हणजे अनुभव म्हणून सुरुवात करायला काय हरकत नाही. त्यांना जर का तुमचे 4 वाल असेल ते एका वाला सोडून बघितलं पाहिजे. म्हणजे आपोआपच करणार आहे ते. बरोबर. हो, कारण 8 ते 10 दिवसामध्ये बिलकुल रिझल्ट मिळतील. बरं, तेच नाही, आम्ही टोमॅटोलाही सोडलं. अच्छा, टोमॅटोला पण सोडलं? हां, टोमॅटोलाही सोडलं आमच्या मित्रांनी. बरोबर तर त्याचे रिझल्ट त्यांना असे दिसले 3-4 दिवशी की ते म्हणले हे काय असं एवढं. बरोबर बरोबर. हां, परत मग त्या तुमची जी पावडर आहे, टेक्स्टोस पावडर, त्याची मागणी वाढलेली आहे. ते म्हणतात की आम्हाला आणून देत राहील. बरोबर बरोबर. तिची फक्त पूर्तता करा तुम्ही आम्हाला. तिची पुढे तरी पाठवा, म्हणजे आमच्या ग्रुपला एक वेळ तरी होऊन जाईल ते. बरोबर बरोबर. आणि बरं ते याच्यातली जी वरम आहे, म्हणजे आपण ज्याच्यात मुळांची वाढ होते, तो एवढा नरम झालाय की बस. गादी, हां. बेडची गादी बरोबर. जो गादी म्हणजे जिवंत जीवामृत वापरल्याने बेडची गादी पण नरम होऊन जाते, एकदम भुसभुशीत. बरोबर बरोबर. ओके, धन्यवाद सर. ओके.